हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आम्ही सर्वजण मस्त मजेत आहोत. तर आजचा व्लॉग स्टार्ट केलेला आहे. इथं आहे शौर्य. शौर्य बघतोय टीव्ही आणि त्याला मी बोलले की शौर्य आवाज कमी कर, है ना शौर्य? कारण की कॉपीराईट येईल, है ना शौर्य? काय मग आज काय स्कूलला जायचंय का नाही? नाही. चला उरका पटापटा स्कूलला जायचंय काय? चला, आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे, तर पूजा वगैरे मांडायची संध्याकाळी. तर पटकीने आवरून घेऊया. बाकीचं सगळं आवरलेलं आहे. आता फक्त शौर्यला 2 पराठे बनवून द्यायचे, आलू पराठे, आणि आवरते मग भेटते तुम्हाला. कारण की आज शार्वीला पण मला आणायला जायचे, तिचे पप्पा गेले ऑफिसला, त्याच्यामुळे भेटूया थोड्या वेळानंतर. चलो बाय. भैया इसको पैक करना है, गिफ्ट देना है. हाय फ्रेंड्स, आता मी चाललो ट्युशनला. आता मी स्कूलला आलो. आता मी आल्यानंतर भेटूया. चला बाय. फ्रेंड्स, आता शौर्य शाळेतून येऊन ना 5 मिनटं बसला असेल बघा, आणि आता ट्युशनला गेलेला आहे. कंटाळ येतच असेल भरपूर त्याला, पण सकाळी ट्युशन होतं पण तो गेला नाही, कंटाळ केला त्यानं खूप. मग आता संध्याकाळचं ट्युशनला गेलेला आहे. बोलत होता मम्मा प्लीज आजच्या दिवस राहू दे, पण तब्येत वगैरे व्यवस्थित आहे तर मग कशाला बुडवायचं ना. आजारी असल्यानंतर ठीक आहे की बाबा बुडवली शाळा किंवा ट्युशन, पण तब्येत बरोबर असताना ट्युशन बुडवणं, शाळा बुडवणं हे चुकीचं वाटतं ना. मग झाली का तुमची स्वयंपाकाची तयारी? आता मी स्वयंपाकाला लागणार आहे, आणि काय बनवायचं तो प्रश्न पडतोय. आज गुरुवार आहे, काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. तर चला बघूया आपण पुढे. शारू, ए शारू उठा, चला. शारू उठा, उठो, चलो उठो. शार्वी, ते बघ दादा गेला ट्युशनला, तू अजून झोपलीये. उठा. गुड मॉर्निंग करा, गुड मॉर्निंग. शारू, ए शारू आला, शारू आला. ए हसला. ए शारू हसला. अगं हसला. इकडे बघ. वाव, हे काय आहे ग शारू? हे काय आहे शार्वी? ए शार्वी, काय बनवायचं? जेवण काय बनवायचं आज? काय जेवायचं तुला? बोल लवकर. इकडे बघ ना. शार्वी, ए शार्वी, मी जाऊ भूर? येणार आहे का तू? इकडे बघ, इकडे बघून बोल. भूर येणार? चल मग, चल लवकर. येते ना? भूर येते का? कुठं जायचं? पण भूर कुठं जायचं? कुठे जायचं? खेळायला? कुठे? उठो, सुबह हो गई, सुबह की चाय थंडी हो गई. इथं झालेली वाटाणा बटाट्याचं रस्सा भाजी. इथं झालेली आहे खीर. हे बघा, खीर केलेली आहे, आणि तिकडे भात केलेला आहे. चपातीची कणिक मळलेली आहे, फक्त चपाती लाटायचं आहे. आता थोडं रेस्टसाठी ठेवलेलं आहे कणिक. आता थोडा वेळ तेल लावीन आणि परत एकदा मळून घेईन. तोपर्यंत भाजी होते आणि मग चपाती लाटायला घेईन. हे बघा मैत्रिणींनो, सिद्धीच्या मम्मी तुम्हाला माहितीच असेल, माझ्या व्लॉगमध्ये असतात त्या. त्यांनी हा माझा ब्लाऊज शिवलेला आहे. तर बघा, हे असं शिवलेलं आहे, आणि मागून पण किती सुंदर ब्लाऊज शिवलाय बघा. तुम्ही ओळखतच असाल आता, एवढे दिवस माझ्या व्लॉगमध्ये येतात त्या असतात. तर हे बघा, त्यांनी हा ब्लाऊज शिवलेला आहे, खूप छान शिवलाय हा. हे बघा,
ब्लाऊज छान वाटला तर नक्कीच लाईक करा. हे बघा फ्रेंड्स, इथं खीर आहे, इथं वाटाणा आणि बटाट्याचा रस्सा भाजी आहे, चपाती आहे, भात आहे आणि तळण पण काढलेलं आहे. पण माझ्या घशात जरा खवखवतंय म्हणून मी तळण घेतलेलं नाही आहे आणि भात नंतर घेईन मी. चला मग आपण जेवण करूया. तुम्ही पण या जेवायला. उद्या भेटू नवीन ब्लॉग बरोबर. उद्या भेटू. श्री स्वामी समर्थ. समर्थ. झोपा तुम्ही पण, आम्ही पण झोपतो. आम्ही इथे झोपतो. बाय बाय.